त्याची मती भ्रष्ट झालेली आहे, त्याचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे। काही दिवसाच्या आधी त्यांनी विद्यापीठामध्ये जाऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा जाळला। ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपला पूर्ण परिवार देशासाठी बलिदान केला, त्यांचा तरी पुतळा जाळला आणि ते होत नाही तर ह्याच जिल्हा परिषदेमध्ये सन्माननीय ज्यांनी देशाचा गौरव वाढवला अशा सन्माननीय पंतप्रधान माननीय मोदीजींच्या बॅनरवर त्यांनी काळीच पोचली। हा मोदीजींचा अपमान म्हणजे हा देशाचा अपमान आहे, हा भारताचा अपमान आहे आणि हा अपमान भारतीय जनता पार्टी कदापि सहन करणार नाही। आता पोलिसांनी त्याला अटक केली आहे, पण माझं म्हणणं आहे भारतीय जनता पार्टीची मागणी आहे की त्याची मानसिक स्थितीची पडताळणी करावी, तो मानसिक रोगी आहे की नाही, जर असेल तर त्याला पागलखान्यात पाठवावे।